टीचर, लोक कोंबड्यांना का मारतात? विद्यार्थी, कारण त्या देशद्रोही आहेत. टीचर, कस काय? विद्यार्थी, कारण त्या भारतात राहून सारख्या पाक पाक करत असतात. एक जण एका म्हाताऱ्याला विचारतो की 70व्या वर्षी पण तुम्ही बायकोला डार्लिंग, जानू, स्वीटी, बेबी, हनी, लव कस काय बोलता? या एवढ्या प्रेमाचं गुपित काय? म्हातारं म्हणालं, कसलं प्रेम आणि कसलं गुपित. 10 वर्षे झालीत, म्हातारीचं नाव विसरलोय. तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही. मना म्हणे जीवा लागलीसी आस, मित्र देत आहेत पार्टी, ऐसा होतेस भास. मित्राचे उत्तर, मना म्हणे ऐसा लोभ ना करावा, मित्राचेच झालेत वांदे, आपला बंदोबस्त आपणच करावा. काकू, अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे खेळू नका? पोरं, आम्ही मोजलं नाही काकू. बंड्या, काय रे, ही वाळू घेऊन कुठे निघालास? गण्या, गिरणीत चाललोय. ते म्हणतात ना, वाळूचे कण रगडिता तेल ही गडे. बघतो ट्राय करून, लिटरभर भेटलं तरी आठवड्याचं भागलं. घरात झाडून काढत असताना जर चुकून तो झाडू लागला तर अपशकून व्हायचा आणि पाया पडायचे. आणि लहानपणी आई त्या झाडूने फोडून काढायची, तेव्हा तो कुठला शगुन होता काय माहीत. गुरुजी, समुद्राच्या पाण्यात मीठ का असते? बंड्या, कारण तिखट असले असते तर माशांना ते झोंबले असते ना. मैत्री अशी पाहिजे की एकट्याला बघितल्यावर लोकांनी विचारलं पाहिजे, दुसरं दलिंदर कुठे आहे? प्रियकर, माझी इच्छा आहे की एक दिवस मी नवी क्रांती घडवेल, हे जगच बदलून टाकेल. प्रियसी, काय ते आताच कर. लग्नानंतर मी तुला टीव्हीचे चॅनल पण बदलू देणार नाही.